मुंडे साहेब कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री बीड यांचं मंचावरती आगमन होतं आणि मंत्री महोदय सन्माननीय प्रमुख अतिथी यांच्या शुभ हस्ते हा ध्वजारोहण सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे। मराठवाडा मुक्ती संग्रामाचा बीड जिल्ह्याचा प्रशासकीय ध्वजारोहण सोहळा बीड जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री सन्माननीय धनंजयजी मुंडे साहेब यांच्या हस्ते संपन्न होत आहे। भारत माता की। परेडचे परेड कमांडर सन्माननीय राजगुरू साहेब उपविभागीय अधिकारी गेवराई हे सन्माननीय प्रमुख अतिथी यांना रिपोर्टिंग करण्यासाठी मंचाकडे येत आहेत। पूर्ण परेडचे परेड कमांडर श्री नीरज राजगुरू एडीपीओ गेवराई हे प्रमुख अतिथी सन्माननीय धनंजयजी मुंडे साहेब आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी यांना रिपोर्टिंग करत आहेत। एक सेकंड इन कमांड 10 प्लाटून कमांडर और 10 प्लाटून हाजिर है। परेड आपके निरीक्षण के लिए तैयार है। आजच्या ध्वजारोहण सोहळ्याचे प्रमुख अतिथी सन्माननीय मंत्री महोदय धनंजयजी मुंडे साहेब कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री बीड यांना रिपोर्टिंग करून परेड निरीक्षणासाठी घेऊन रवाना होत आहेत ते परेड कमांडर नीरज राजगुरू एडीपीओ गेवराई।
आपल्या देशामध्ये जशी बाह्य सुरक्षा व्यवस्था असते तशी अंतर्गत सुरक्षा व्यवस्था सुद्धा असते आणि बाह्य व्यवस्थेसोबतच अंतर्गत सुरक्षा व्यवस्था सुद्धा सक्षम असली पाहिजे. म्हणून प्रत्येक प्रशासकीय समारंभाच्या वेळी परेडचं निरीक्षण करण्यात येतं. त्या पद्धतीने या आज सुद्धा या मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या ध्वजारोहण निमित्ताने सन्माननीय अतिथी हे परेड निरीक्षणसाठी परेडकडे येताना दिसत आहेत. सर्वांना अभिवादन करत सर्वांना अभिवादन करायचं मंत्री महोदयांचं परेडकडे आगमन होते. तत्पूर्वी पूर्ण परेडचे सेकंड कमांड श्री पांडुरंग दलाई राखीव पोलीस समिती त्यांनी कमांड दिलेली आहे. मी पूर्ण परेडला सतर्क केलेला आहे. यामध्ये उपस्थित असणारे पोलीस प्लाटून, पोलिसांचा महिला भगिनींचा प्लाटून, पुरुषांचा होमगार्ड प्लाटून, महिलांचा होमगार्ड प्लाटून, बंदूक महाविद्यालयाचा एनसीसी प्लाटून, एसके महाविद्यालयाचा एनसीसी प्लाटून, पंकज स्वामी महाविद्यालयाचा एनसीसी प्लाटून, बंदूक महाविद्यालयाचा महिलांचा एनसीसी प्लाटून, सैनिकी विद्यालय बीड, सैनिकी विद्यालयाचा दुसरा प्लाटून आणि पोलीस बँड पथक अशा 11 प्लाटूननी या परेडमध्ये भाग घेतलेला आहे. आणि या पूर्ण प्लाटूनचं पूर्ण परेडचं निरीक्षण आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सन्माननीय मंत्री महोदय मुख्यमंत्री महाराष्ट्राचे तथा पालकमंत्री हे निरीक्षण करत आहेत आणि त्यांना मानवंदना देण्यासाठी आपण सुंदर आपण संचलन सुद्धा ठिकाणी पाहणार आहोत. सुरुवातीला परेड निमित्त संपत आहोत. परेडचं नेतृत्व करण्याचे त्यांना सेकंड परेड सहकार्य करत आहेत श्री पांडुरंग दलाई राखीव पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या समोर असणारे 18 प्लाटून, पोलीस प्लाटून, महिला प्लाटून, होमगार्ड पुरुष आणि महिला भगिनींचा प्लाटून, बंदूक महाविद्यालयाचा एनसीसीचा प्लाटून, एसके महाविद्यालयाचा एनसीसी प्लाटून, पंकज स्वामी महाविद्यालयाचा एनसीसी प्लाटून, बंदूक महाविद्यालयाचा महिलांचा एनसीसी प्लाटून, सैनिकी विद्यालयाचे 2 प्लाटून त्या ठिकाणी आणि पोलीस बँड पथक अशा प्लाटूनने या परेड संचलनामध्ये सहभाग घेतलेला आहे. सहभाग घेतलेला आहे आणि त्यांची निवड झालेली आहे. या मैदानात उभं राहण्यासाठी सुद्धा आपलं कौशल्य दाखवावं लागतं आणि या विद्यार्थ्यांनी पोलिसांसोबतच होमगार्ड प्लाटूनसोबतच शालेय विद्यार्थी सुद्धा सहभागी आहेत. एक उत्कृष्ट आणि शिस्तबद्ध नागरिक भारताचा घडावा यासाठी शालेय जीवनामध्ये हा प्रचार असतो आणि यामध्ये पूर्ण परेडचं निरीक्षण करून या ठिकाणी पुन्हा एकदा मंचाकडे आगमन होते ते सन्माननीय मंत्री महोदय यांनी 2010 साली याची विधान परिषदेवर निवड झाली. 2014 साली याची विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून निवड झाली. 2019ला त्यांनी सामाजिक न्यायमंत्री विभागाचा कार्यभार सांभाळला. महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री आणि बीडचे पालकमंत्री म्हणून कार्यभार सांभाळत आहेत. असे सन्माननीय मंत्री महोदय श्री धनंजयजी मुंडे साहेब हे परेडचं निरीक्षण करून पुन्हा एकदा मंचाकडे आगमन होत आहे. पूर्ण परेडचं निरीक्षण या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सन्माननीय मंत्री महोदय धनंजयजी मुंडे साहेबांनी केलेलं आहे आणि परेड कमांडर पुन्हा एकदा यहाँ पर निरीक्षण समाप्त हुआ. परेड मार्च करने की अनुमति प्रदान करें. परेड कमांडर श्री नीरज राजगुरू डीपीओ गेवराई यांनी प्रमुख अतिथी यांना रिपोर्टिंग करून आपल्या परेडकडे रवाना होत आहेत. प्रत्येक शिवदिवशी शिवसंदेश असतो. त्याच पद्धतीने आजच्या या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने सुद्धा प्रशासकीय ध्वजारोहणाचे प्रमुख अतिथी सन्माननीय मंत्री महोदय धनंजयजी मुंडे साहेब कृषी मंत्री महाराष्ट्राचे तथा पालकमंत्री बीड हे आपल्या सर्वांना मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा संदेश देत आहेत. सन्माननीय धनंजयजी मुंडे साहेब.
मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवाच्या वर्षाची आज सांगता होत आहे। मी सर्वप्रथम या संग्रामात ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली व देशासाठी हुतात्मे झाले अशा सर्व ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांना श्रद्धांजली अर्पित करतो। या ठिकाणी उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचारी तसेच या जिल्ह्यातील नागरिक बंधू भगिनी, पत्रकार बंधू भगिनी यांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा या प्रसंगी मी देतो। देशाला स्वातंत्र्य मिळाले तरी निजाम राजवटीखालील आपला मराठवाडा स्वातंत्र्य होण्यास 13 महिने अधिकचा काळ लागला। हैदराबाद संस्थानात असलेल्या मराठवाड्याच्या जनतेने या भूमीच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला। या लढ्यात स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली गोविंदभाई श्राफ, अनंत भालेराव, विजयेंद्र काबरा, दिगंबरराव बिंदू, रविनारायण रेड्डी, देवीसिंग चौहान, भाऊसाहेबजी वैश्यपायन, बाबासाहेबजी परांजपे तसेच अनेकांनी योगदान दिले। या जिल्ह्याचे भूमिपुत्र विठ्ठलराव काटकर तसेच काशीनाथराव जाधव यांचे नाव घेताना मला नक्कीच या ठिकाणी अभिमान वाटतो। मराठवाड्याच्या मुक्ती संग्रामाचा हा इतिहास नव्या पिढीपर्यंत नव्यानं पोहोचवण्यासाठी मागील वर्षभरात बरेच कार्यक्रम राबवण्यात आले। सर्वांना हे कार्यक्रम प्रेरणादायी ठरले असे हे कार्यक्रम होते। मराठवाडा मुक्ती संग्रामाचा अमृत महोत्सव साजरा करताना राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथरावजी शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे या भागाच्या विकासासाठी कटिबद्ध आहेत। मराठवाड्याच्या विकासासाठी शासनाकडून वेळोवेळी निधी उपलब्ध करून दिला आहे। याबद्दल मी या प्रसंगी त्यांचे आभार मानतो। यावर्षी चांगला पाऊस आल्याने धरणे भरली याचे समाधान असले तरी कुठे अधिक पावसाने शेतीच्या नुकसानही झाले आहे। मी स्वतः शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन नाही तर शेतात जाऊन पिकांनी झालेल्या नुकसानीची पाहणी केली आहे। या सर्व ठिकाणी नुकसानीचे पंचनामे करून योग्य ती मदत करण्यासाठी शासन पावले उचलत आहे। परळी येथे झालेल्या 5 दिवसीय राज्य कृषी महोत्सवात शेतकऱ्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला। या ठिकाणी जवळपास 4.5 लाखहून अधिक शेतकऱ्यांनी भेटी दिल्या तसेच कोट्यवधीहून अधिक उलाढाल या कृषी महोत्सवामध्ये झाली। केंद्र शासनाने सोयाबीनची खरेदी हमीभावाने करण्यात महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे। सोबतच कांदा निर्यात बंदी देखील उठवली असून आयात होणाऱ्या खाद्यतेलावर आयात शुल्क वाढवले तसेच या शेतकऱ्यांना थेट फायदा होणार आहे। या निर्णयाबद्दल मी माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी तसेच कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्यासह माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विशेष आभार या प्रसंगी मी व्यक्त करतो। शेतकऱ्यांच्या नुकसानाची भरपाई विमा योजनेतून व्हावी यासाठी प्रधानमंत्री पीक विमा अंतर्गत जिल्ह्यात 420 कोटीहून अधिक रक्कम यात आतापर्यंत देण्यात आली आहे। यंदाच्या हंगामात झालेल्या बाधित शेतकऱ्यांना 25% अग्रिम दिला जाईल असे मी यावेळी आवर्जून सांगतो। पंतप्रधान किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 6.5 लाखहून अधिक शेतकऱ्यांना आतापर्यंत 399 कोटी रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत। ही रक्कम जिल्हा नियोजनाच्या वार्षिक आराखड्यापेक्षाही अधिक आहे। यासोबतच 2023च्या खरीप हंगामासाठी कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रत्येकी 5,000 रुपये अनुदान दिले जाणार आहे। याचा लाभ जिल्ह्यातील 8 लाखहून अधिक शेतकऱ्यांना होणार आहे। शेतकऱ्याच्या हिताचा आणखी एक निर्णय शासनाने घेतला तो म्हणजे कृषी पंपाचे वीज बिल माफ करण्याचा निर्णय। याचाही जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे। राज्याचा कृषी मंत्री व या जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभाच्या सर्व योजनांमधून आर्थिक मदत देण्याची जबाबदारी मी पार पाडत आहे असे मी आज या प्रसंगी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो।
जिल्ह्यातील कृषी विभागाची सर्व कार्यालय अद्ययावत व्हावी यासाठी बीडसह आष्टी तसेच शिरूर येथे साधारण 7 कोटी खर्चून नव्या इमारती आकारास येत आहेत. शासनाची महत्वाकांक्षी योजना असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत बीड जिल्ह्यातील 6,18,000हून अधिक भगिनींना दरमहा 1,500 रुपये वाटप सुरू झाले आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना तसेच वयोश्री योजना आदींच्या माध्यमातून समाजाच्या सर्व घटकांना लाभ दिला जाईल असे नियोजन शासनाने केले आहे. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या श्रद्धास्थानांना भेट देता येणे शक्य होणार आहे आणि आपल्या जिल्ह्यात याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. याबद्दल मला नक्कीच आनंद आहे. तरुणांच्या हाताला काम देणाऱ्या मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात 2,386 उमेदवारांना आतापर्यंत नियुक्ती दिल्या असून या सर्वांना दरमहा त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार विद्यावेतन दिले जाईल. जिल्ह्यात 1,201 योजना दूतांच्या माध्यमातून घराघरात शासकीय योजनांची माहिती दिली जाणार आहे. या माध्यमातून आणखी रोजगार संधी निर्माण होत आहेत, याचा मला विशेष आनंद आहे. कालच आपण ईदचा सण साजरा केला. सोबतच गणेशोत्सव उत्साहाने साजरा करून आपण आज गणरायाला निरोप देणार आहोत. या दोन्ही सणासह येणाऱ्या दसरा आणि दिवाळीच्या सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा या प्रसंगी देतो. 76 वर्षापूर्वी मुक्त झालेला मराठवाडा आपली ओळख बदलतोय. मागासलेला मराठवाडा आणि मागासलेला जिल्हा बीड हे आता इतिहास जमा होतील. नव्या प्रगत बीड जिल्हा अशी ओळख समोर येईल. या सदिच्छेसह आज गणरायाला निरोप देतो ना आलेल्या या मराठवाडा मुक्ती दिनाचा पुन्हा मनपूर्वक शुभेच्छा सर्वांना देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद साहेब. अगदी बीड जिल्ह्याच्या प्रगतीसाठी आणि या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने आपण सर्वांना शुभेच्छा दिल्या. यानंतर सर्वांचं आकर्षणाचा गोष्ट असते ती म्हणजे परेड संचलन. सुरू होत आहे परेड संचलन. या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने सर्व पद्धतीने मान्यवरांना मानवंदना देण्यासाठी मंचासमोर येणार आहे ते पूर्ण परेड संचलन. या परेडचं परेड कमांडर म्हणून काम पाहत आहेत श्री नीरज राजगुरू एक्झिक्युटिव्ह गेवराई आणि त्यांना साथ आहे ती सेकंड परेडिंग कमांड श्री पांडुरंग दलाई राजीव पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या समवेत बीड पोलीस पुरुष प्लाटून, बीड पोलीस महिला प्लाटून, होमगार्ड पुरुष प्लाटून, होमगार्ड महिला प्लाटून, बलमेन महाविद्यालयाचा एनसीसी प्लाटून, पीएससी महाविद्यालयाचा एनसीसी प्लाटून, व्यंकट स्वामी महाविद्यालयाचा एनसीसी प्लाटून, बलमेन महाविद्यालयाचा महिला एनसीसी प्लाटून, सैनिकी विद्यालयाचे 2 प्लाटून आणि पोलीस बँड पथक असं पूर्ण परेडमध्ये संचलनासाठी भाग घेतलेले हे प्लाटून आहे. मध्य विभागात सुरू असलेलं हे संचलन आणि प्रमुख अतिथी यांना मानवंदना देण्यासाठी मंचासमोर येताना दिसतात. एवढं दिमागदार संचलन तेवढा उत्साह सुद्धा वाढवण्याचं काम आपल्याकडून झालं पाहिजे. जोरदार टाळ्यांमध्ये स्वागत या परेडचं झालं पाहिजे. आपण पाहत आहात या परेडमधला पहिला पुरुषांचा पोलीस प्लाटून त्याचं नेतृत्व करताय साहेब पोलीस निरीक्षक श्री महादेव नागणे आणि त्यांना सुप्रतंत्र म्हणून साथ देत आहे पोलीस उपनिरीक्षक श्री महेश विघ्ने. मंचासमोर येणारा
पोलीस प्लाटून प्रमुख अतिथी यांना मानवण्यात येत आहे आणि पुरुषांसोबतसाठी खांद्याला ठेवून लावून पोलीस दलामध्ये काम करणाऱ्या आमच्या महिला भगिनीचा प्लाटून सुद्धा या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी येतोय आणि या प्लाटूनचे नेतृत्व करत आहेत सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती वर्षा होगाडे मॅडम आणि सुपर नंबरी म्हणून काम पाहत आहेत पोलीस निरीक्षक निशिगंधा धुळे. हा पोलीस दलातील महिला भगिनीचा प्लाटून मंचासमोर प्रमुख अतिथी यांना मानवंदना देतोय. पोलिसांसोबतच अगदी सहकार्य करणारा आमचा होमगार्ड प्लाटून सुद्धा या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी येतोय. पुरुष होमगार्ड प्लाटूनचे नेतृत्व करतायत CA घोड आणि सुपर नंबरी म्हणून काम पाहत आहेत BR वाघमारे. जसं आपण पोलिसांचा महिला प्लाटून पाहिला तसा होमगार्डचा सुद्धा महिला प्लाटून या ठिकाणी प्रमुख अतिथी यांना मानवंदना देण्यासाठी मंचासमोरून येतोय आणि त्याचं नेतृत्व करतायत CS चांदणे आणि सुपर नंबरी म्हणून काम पाहत आहेत KK पन्हाळकर. जसं आपण पोलीस होमगार्ड यांचे प्लाटून पाहिले त्याच पद्धतीने एक शिस्तबद्ध नागरिक तयार व्हावा म्हणून अतिशय चांगला भारताचा नागरिक तयार व्हावा म्हणून महाविद्यालयीन जीवनामध्ये NCC घेतले जाते आणि त्याचप्रमाणे बर्ले महाविद्यालयाचा NCC प्लाटून सुद्धा प्रमुख अतिथी यांना मानवंदना देण्यासाठी मंचासमोर येतोय. या महाविद्यालयाच्या प्लाटूनचं नेतृत्व करतायत प्रदुम्न जाधव आणि सुपर नंबरी म्हणून काम पाहत आहेत निखिल इचके. बर्ले महाविद्यालयाचा हा प्लाटून प्रमुख अतिथी मान्यवरांना मंचासमोरून मानवंदना दिला आहे. बर्ले महाविद्यालयासोबतच KSK महाविद्यालयाचा प्लाटून सुद्धा या परेडमध्ये सहभागी आहे आणि त्या प्लाटूनचे प्लाटून कमांडर म्हणून काम पाहत आहेत विठ्ठल सोनवणे. तर सुपर नंबरी म्हणून काम पाहत आहेत विकास दीपक जाधव. हा KSK महाविद्यालयाचा प्लाटून मंचासमोर प्रमुख अतिथी यांना मानवंदना देत आहे. त्यांच्या समवेतात येणारा बंकट स्वामी महाविद्यालयाचा प्लाटून सुद्धा मंचासमोर येताना दिसतोय. या बंकट स्वामी महाविद्यालयाच्या प्लाटूनचं नेतृत्व करतायत प्लाटून कमांडर रोहित गायकवाड आणि सुपर नंबरी म्हणून काम पाहत आहेत विकास राठोड. अतिशय सुंदर दिमाखात संचलन या ठिकाणी पाहायला मिळत आहे. मंचासमोर येतो तो बंकट स्वामी महाविद्यालयाचा प्लाटून. अतिशय दिमागदार संचलन आणि जसं आपण पोलीस आणि होमगार्डचा महिला प्लाटून पाहिला तसाच बर्ले महाविद्यालयाचा महिलांचा NCC प्लाटून सुद्धा या ठिकाणी प्रमुख अतिथी मान्यवरांना मानवंदना देण्यासाठी मंचासमोर येत आहे. या बर्ले महाविद्यालयाच्या महिला NCC प्लाटूनचं नेतृत्व करतायत प्लाटून कमांडर वैष्णवी शेलार आणि सुपर नंबरी म्हणून काम पाहत आहेत अश्विनी जाधव. यासोबतच नन्ना मुन्ना राई हो देशला शिपाई हो म्हणत सैनिकी महाविद्यालयाचा प्लाटून सुद्धा या ठिकाणी सहभागी झालेला आहे आणि या पहिल्या सैनिकी प्लाटूनचं नेतृत्व करतायत प्लाटून कमांडर सूरज पवार आणि सुपर नंबरी म्हणून काम पाहत आहेत संभाजी देवखोडे. त्यासोबतच सैनिकी विद्यालयाचा दुसरा प्लाटून मंचासमोर येत आणि त्याचं नेतृत्व करतायत प्लाटून कमांडर युवराज काळे. सुपर नंबरी म्हणून काम पाहत आहेत गौरव यादव. या बँडच्या डोक्यावरती सुंदर असं संचलन आपण पाहिलं तसं पोलीस बँड पथक सुद्धा या ठिकाणी प्रमुख अतिथी मान्यवरांना मानवंदना देण्यासाठी मंचासमोर आलेला आहे आणि या बँड पथकाचं नेतृत्व करतायत बँड मेजर RR गायकवाड आणि सेकंड बँड मेजर म्हणून आहेत. या सर्वांसोबतच आपण पाहतो त्याला म्हणू आपण जसे मोठं वाहन टू व्हीलर केला पाहिजे त्या टू व्हीलर पथकचा प्रमुख अतिथी मानवंदना आहे. नगरपालिकेचा संचलन आपण या ठिकाणी पाहिलं आणि यानंतर बीड जिल्ह्यामध्ये विशेष कामगिरी करणाऱ्या व्यक्तींची हमेशा प्रमुख अतिथी हे कौतुकाची थाप देऊन पाठीवरची थाप देऊन त्यांचा सन्मान करत असतात. त्याच पद्धतीने आज सुद्धा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ही महाराष्ट्र शासनाची योजना राबवली होती आणि बीड जिल्ह्यातील शाळांचा या ठिकाणी सन्मान होतो. सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण सन्मान सोहळ्यासाठी मंचाच्या समोर यावं.
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान 2023-24 अंतर्गत जिल्हास्तरीय पुरस्काराचे मानकरी ठरलेल्या शाळा यांचा सन्मान या ठिकाणी होतो। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टोकवाडी तालुका परळी या शाळेने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टोकवाडी तालुका परळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टोकवाडी तालुका परळी यांनी प्रथम क्रमांक पटकावलेला आहे। जिल्हा परिषद माध्यमिक शाळा खोकरमोहा तालुका शिरूर कासार यांनी द्वितीय क्रमांक पटकावलेला आहे। आणि या शाळेचं बक्षीस आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टोकवाडी तालुका परळी प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे 11 लाख रुपये। जिल्हा परिषद माध्यमिक शाळा खोकरमोहा तालुका शिरूर यांनी द्वितीय क्रमांक पटकावलेला आहे आणि त्यांना रुपये 5 लाख रुपयांचं बक्षीस या ठिकाणी मंत्री महोदय सन्माननीय धनंजय मुंडे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी देण्यात येत आहे। जिल्हा परिषद माध्यमिक शाळा हरिनारायण आष्टा तालुका आष्टी या शाळेने तृतीय क्रमांक पटकावलेला आहे आणि त्यांना रुपये 3 लाखांचं बक्षीस या ठिकाणी सुपूर्द करण्यात येत आहे। या जिल्हा परिषद शाळा होत्या आणि भरती व्यवस्थापन मंडळाच्या शाळांचा क्रमांक या ठिकाणी काढण्यात आलेला आहे। त्यामध्ये सरस्वती साधना विद्यामंदिर शांतीवन आर्वी अति अनाथ निराश्रित यांची सेवा करणारी ही शाळा आहे। शांतीवन आर्वी यांनी प्रथम क्रमांक पटकावलेला आहे आणि त्यांना सुद्धा रुपये 11 लाख रुपयांचा पारितोषिक या ठिकाणी सुपूर्द करण्यात येत आहे। सानेगुरुजी निवासी आश्रमशाळा केस यांनी द्वितीय क्रमांक पटकावलेला आहे आणि त्यांना रुपये 5 लाख रुपयांचा धनादेश या ठिकाणी सुपूर्द करण्यात येत आहे। खंडेश्वर विद्यालय कुसळम खंडेश्वर माध्यमिक विद्यालय कुसळम तालुका पाटोदा या शाळेने द्वितीय क्रमांक पटकावलेला आहे आणि यांना रुपये 3 लाख रुपयांचा धनादेश हा सन्माननीय मंत्री महोदयांच्या शुभ हस्ते सुपूर्द करण्यात येत आहे। यानंतर माननीय प्रधानमंत्री भारत सरकार यांच्या शुभ हस्ते प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत देशातील 10 लाख लाभार्थ्यांना मंजुरी प्रदान करून पहिला हप्ता वितरित करणे व टप्पा क्रमांक 1 मधील घरकुल पूर्ण असलेल्या लाभार्थ्यांना ई गृहप्रवेश कार्यक्रम आज आयोजित असून यापैकी सदरील कार्यक्रमाच्या अनुषंगाने बीड जिल्ह्यातील 8,750 उद्दिष्ट देण्यात आलेले आहे। त्यापैकी 100% पूर्ण करून पहिल्या टप्प्यामध्ये 34,376 घरकुल मंजूर करण्यात आलेले असून त्यापैकी 30,582 घरकुले पूर्ण करण्यात आलेले असून घरकुल पूर्णत्व टक्केवारी 89% आहे। त्यामध्ये घरकुल लाभार्थी सरिता अमोल मोगी पोखरी मैना तालुका बीड, मीरा बजरंग केकान खंडाळा तालुका बीड, अरुण दिलीपराव शिंदे वडगाव दाराहरी तालुका परळी वंचिला, खंडू रामकिशन उदारे बैठणाघाट तालुका परळी वंचिला, हनुमंत एकनाथ पवार बहादरपूर तालुका बीड, देवानंद शिवाजी गोरे दगडी शाहपूर तालुका बीड, विजय अभिमान शेंडगे पिंपळगाव धर तालुका पाटोदा, रामा आवातुपे हिरापूर तालुका गेवराई, सुमन सुदाम जाधव हिरापूर तालुका गेवराई या लाभार्थ्यांना आपण जिल्हा परिषद शाळेसोबतच खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांना सुद्धा सन्मान करणार आहोत। सरस्वती साधना विद्यालय शांतीवन आर्वी या शाळेने या प्रथम क्रमांक पटकावलेला आहे आणि त्यांना 11 लाखांचं बक्षीस या ठिकाणी प्रमुख अतिथी मान्यवरांच्या आहे। आपण पाहतो शांतीवन शाळामध्ये गरीब निराश्रित आणि अनाथ मुलांची जी सेवा करण्याची आर्वीची शांतीवन शाळा यांनी प्रथम क्रमांक पटकावलेला आहे। त्यानंतर सानेगुरुजी निवासी आश्रमशाळा केज तालुका केज यांनी द्वितीय क्रमांक पटकावलेला आहे। सानेगुरुजी निवासी आश्रमशाळा केज तालुका केज यांनी खाजगी व्यवस्थापनामध्ये द्वितीय क्रमांक पटकावलेला आहे आणि रुपये 5 लाख
तर बक्षीस या ठिकाणी प्रमुख अतिथी मान्यवरांच्या शुभ हस्ते या शाळेला सुपूर्द करण्यात येत आहे। श्री खंडेश्वर माध्यमिक विद्यालय कुसरम तालुका पाटोदा या शाळेने खाजगी व्यवस्थापनामध्ये तृतीय क्रमांक पटकावलेला आहे आणि यांना ₹3 लाख बक्षीस या ठिकाणी प्रमुख अतिथी मान्यवरांच्या शुभ हस्ते सुपूर्द करण्यात येत आहे। खंडेश्वर माध्यमिक विद्यालय कुसरम तालुका पाटोदा या शाळेला बक्षीस वितरण संपन्न होत आहे। यानंतर प्रधानमंत्री आवास योजनेच्या पूर्ण झालेल्या घरकुलांचं वाटप या ठिकाणी संपन्न होत आहे। सरिता अमोल मोमीन पोखरी मैदान तालुका बीड, मीरा बजरंग केकान खंडाळा तालुका बीड, अरुण दिलीपराव शिंदे वडगाव दादारी तालुका परळी वैजनाथ, खंडू रामकिशन उदारे बैठा घाट तालुका परळी वैजनाथ, हनुमंत एकनाथ पवार बहादरपूर तालुका बीड, देवानंद शिवाजी गोरे दंडी शहाजनपूर तालुका बीड, विजय अभिमान सेंडगी पिंपळगाव तालुका पाटोदा, रामा आवाज दुबे हिरापूर तालुका गेवराई, सुमन सुदाम जाधव हिरापूर तालुका गेवराई यांना प्रधानमंत्री आवास योजनेचा ई गृहप्रवेश कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होता आणि ई गृहप्रवेशचा चावी वाटप या ठिकाणी प्रमुख अतिथी मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे। आणि यानंतर राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस सोयाबीन मूल्य साखळी विकास योजनेअंतर्गत बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप हे सुद्धा वाटप करण्यात येत आहे। यामध्ये दिवे नितीन मसू आहेर धानोरा, शिवाजी बाबूराव इंगोले आहेर धानोरा, धनंजय विठ्ठल इंगोले आहेर धानोरा, सज्जन सदाशिव नागरगोजे वडगाव बुंदा, प्रल्हाद खंडेराव सिंगल बीड पिंगळे या लाभार्थ्यांना बॅटरी फवारणीचे वाटप या ठिकाणी मंत्री मोदी यांच्या शुभ हस्ते संपन्न होत ज्यांचा सन्मान संपन्न झालेला आहे त्यांनी कृपया बाजूला यावं। कृषी विभागाच्या वतीने फवारणी पंपाचं वाटप या ठिकाणी करण्यात येत आहे। मान्यवरांच्या शुभ हस्ते फवारणी वाटप या ठिकाणी संपन्न होत आहे। राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस सोयाबीन मूल्य साखळी विकास योजनेअंतर्गत बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप हे लाभार्थ्यांना वाटण्यात येत आहेत आणि याचे लाभार्थी आहेत दिवे नितीन मसू आहेर धानोरा, शिवाजी बाबूराव इंगोले आहेर धानोरा, धनंजय विठ्ठल इंगोले आहेर धानोरा, सज्जन सदाशिव नागरगोजे वडगाव बुंदा, प्रल्हाद खंडेराव सिंगल बीड पिंगळे या लाभार्थ्यांना फवारणी पंपाचं वाटप या ठिकाणी सन्माननीय मंत्री महोदय धनंजय मुंडे कृषी मंत्री महाराष्ट्राचे विकास पालकमंत्री आणि सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी कृषी पंपाचं वाटप संपन्न होत आहे। तुम्ही आहे तेवढेच जिल्ह्यासाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विद्यार्थी
शेतकरी ही आवास योजनेचे प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभार्थी या सर्वांचा सन्मान प्रमुख अतिथी यांच्या शुभार्थी संपन्न झालेला आहे आणि या ठिकाणी आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित स्वातंत्र्य सैनिक शहीद कुटुंबीय शहीदांचे कुटुंबीय लोकप्रतिनिधी ज्येष्ठ नागरिक यांची भेट घेण्यासाठी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सन्माननीय मंत्री महोदय धनंजयजी मुंडे साहेब हे प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना शुभेच्छा देत आहेत. या प्रशासकीय ध्वजारोहणासाठी उपस्थित असणारे स्वातंत्र्य सैनिक शहीदांचे कुटुंबीय लोकप्रतिनिधी ज्येष्ठ नागरिक यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सन्माननीय मंत्री महोदय धनंजयजी मुंडे साहेब कृषीमंत्री महाराष्ट्राचे आणि सर्व मान्यवर हे स्वातंत्र्य सैनिक शहीदांचे कुटुंबीय लोकप्रतिनिधी ज्येष्ठ नागरिक यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना मराठवाडा मुक्ती संघटनेच्या शुभेच्छा देत आहे. त्यांची अमूल्य असा योगदान या देशासाठी आहे असे स्वातंत्र्य सैनिक देशासाठी शहीद झालेले शहीदांचे कुटुंबीय यांची विचारपूस करत त्यांना मराठवाडा मुक्ती संघटनेच्या शुभेच्छा प्रत्यक्ष भेट घेऊन सन्माननीय मुख्यमंत्री सर्वांना समोर शिवाजी राऊत अध्यक्ष अन्न आयोग महाराष्ट्राचे आणि सर्व मान्यवर या ठिकाणी प्रमुख अतिथ्यांच्या समोर भेट घेऊन सर्वांना शुभेच्छा देत आहेत. हे माझं जीव घेतील तुला सांगायला शुभेच्छाचा संदेश आधी आज 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती दिनाच्या मी सर्वांना या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा देतो. मराठवाड्याला खरं तर देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1 वर्षाच्या नंतर स्वातंत्र्य मिळालं आणि हे स्वातंत्र्य मिळवत असताना अनेक जणांनी आपलं जीवन या स्वातंत्र्यात आहुती म्हणून बलिदान दिलं. त्या सर्व ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सेनानींना मी आज मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या निमित्तानं मुक्ती दिनाच्या निमित्तानं मी आदरांजली अर्पित करतो. आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन वर्षाचा म्हणजे 75 वर्ष यावर्षी आपण मागच्या वर्षभर मराठवाडा मुक्ती दिन साजरा केला. त्याचं समारोपाचं वर्ष आहे. त्या निमित्ताने मागच्या वर्षी अनेक मराठवाडा मुक्ती दिनाचे कार्यक्रम या मराठवाड्यामध्ये सर्वदूर झाले. त्या कार्यक्रमाचे परिणाम सुद्धा मराठवाड्याचा तो ज्वाज्वल इतिहास मुक्त आहे मराठवाडा मुक्ती दिनाचा तोही या ठिकाणी नव्या पिढीसमोर आलेला आहे. म्हणून आज या ठिकाणी ध्वजारोहण करत असताना त्या सर्व मराठवाडा मुक्ती मिळवण्यासाठी ज्यांनी आपलं बलिदान दिलं त्यांना आठवणीत ठेवून त्यांना श्रद्धांजली अर्पित करून मी आज या बीड जिल्ह्याच्या आणि मराठवाड्याच्या जनतेला मनपूर्वक मराठवाडा मुक्ती दिनाच्या शुभेच्छा देतो. साहेब, निवडणुकाचे दिवस जवळ आलेत आणि त्या सरकारमधील हे शेवटचं ध्वजारोहण आहे. मला वाटतं पुढचं ध्वजारोहण कदाचित येणाऱ्या सरकारमधील मंत्री करतील. पण या पार्श्वभूमीवरती जिल्ह्याचं वातावरण आपल्याला कसं वाटतं? कारण राजकीय आरोप सुरू झाले आहेत. काही लोक आहेत जे स्वतः पार्टी सोडून उभा टाकायची घोषणा करतायत. आपण याकडे कसं? एक लक्षात घ्या, निवडणुका जशा जवळ येतील त्यावेळेस या सर्व राजकीय आरोप प्रत्यारोप
कुणी कसं भरायचं, कुणी कसं भरायचं याबाबतची चर्चा प्रत्येक निवडणुकीच्या अगोदर होती. अगदी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या अगोदर सुद्धा. ही तर राज्यातली आपली सार्वत्रिक विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे स्वाभाविक आहे की अशा पद्धतीचे प्रसंग हे समोर येतील. पण जो तो पक्ष या ठिकाणी आणि त्यातल्या त्यात महायुतीमुळे भक्कमपणानं एकत्रित एक जीव एक रूप होऊन ही निवडणूक लढणार आहे आणि जिंकणार आहे. एकीकडे तिकिटासाठी चढाओढ लागली असताना गेवराईचे आमदार लक्ष्मण पवार यांनी मी यावेळी किंवा माझ्या परिवारातली किंवा मी निवडणूक लढवणार नाही, माझं जर कामच होत नसेल जनतेचं तर काय करायचं असं म्हणत पालकमंत्र्यांवरच आरोप केले. एक लक्षात घ्या, माझ्या माहितीनं गेवराई त्या आरोप मी काय ऐकले नाहीत, पण या 6 एकूण मतदारसंघामध्ये सर्वाधिक निधी जर कामाच्या बाबतीमध्ये कुठे गेला असेल तर जे बोटावर मोजण्यासारखे आपल्या या 6 मतदारसंघातले मतदारसंघ त्यात गेवराई एक आहे. त्यामुळं त्यांनी आत्ता सत्तेमध्ये असताना मतदारसंघासाठी निधी घ्यायचा आणि निवडणूक समोर आली की जनतेचं काम होत नाही म्हणून आपल्या पक्षावरती आरोप करायचे. आता यात काही तथ्य नाही. मुळात त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार ते महायुतीचे आमदार असताना किती प्रचार केला, विकास केला असता तर त्याच वेळेस त्यांच्या लक्षातही आलं असतं. गेवराई विधानसभा मतदारसंघातून त्या ठिकाणी महायुतीच्या आमच्या उमेदवारांना लीड सुद्धा मिळाली असती. पण त्यांनी सरकारमधून घेतलेला निधी हा जनतेपर्यंत पोहोचलाय का नाही हेच कुठेतरी त्यांच्या मनाला लागलं असेल. आपण जनतेपर्यंत तो निधी पोहोचूच शकलो नाही, नेमकं कुठं आहे. त्यामुळेच आता निवडणुकीतून ते माघार घेत असावेत असा माझा समज आहे. सिंदफणा नदीपात्रातील 140 जे गाव आहेत शेजारचे गावं त्यांनी एक लोक लढा उभा केला आहे. जायकवाडीतलं पाणी सिंदफणा नदीपात्रात सोडावं अशा पद्धतीची त्यांची मागणी आहे. आज त्यांचं उपोषण देखील चालू आहे. ही मागणी माझ्या कानावर आलेली आहे. त्या मागणीच्या बाबतीत उद्या मी मुंबईला गेल्यानंतर या ठिकाणी एक फार मोठी तुम्हालाही माहिती आहे की पाणी वाटप समिती आहे जी जलसंपदा मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली असते आणि त्याची उपसमिती अनेक मंत्री त्यामध्ये असतात आणि ज्या जिल्ह्यातून हे सर्व पाणी जातं त्या जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा त्या ठिकाणी सदस्य म्हणून असतात. त्याबाबतचा निर्णय नक्कीच राज्याचे उपमुख्यमंत्री जे जलसंपदा विभागाचं काम पाहतात त्यांच्याशी चर्चा करून हा प्रश्न सुद्धा आम्ही नक्कीच मार्गी लावू. शेतकऱ्याच्या मदतीचा प्रश्न आहे. घोषणा झाल्यात मात्र शेतकऱ्यांना मदत नाही मिळाली असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. कधीपर्यंत मदत होईल? एक लक्षात घ्या, मदत ही पोचली आहे. पूर्ण मदतीचा विषय आता अग्रिम 2023चं 400 कोटी रुपये या ठिकाणी बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना मिळाला. आता उर्वरित झालेलं जे नुकसान आहे त्या नुकसानाचा आकडा जर उदाहरणार्थ 50% नुकसान आता राहिलेलं झालेलं असेल तर त्याच्यातलं नुकसान 50% झालंय, 68% झालंय. याच्याबाबतचा निर्णय हा खरं तर एक शासन निर्णय 30 एप्रिलला ज्यावेळेस या देशात कुणाचंच सरकार नव्हतं, आचारसंहिता होती, त्यावेळेस केंद्रीय कृषी विभागाच्या काही अधिकाऱ्यांना असं शासन निर्णय काढला की ज्यामुळं अंतिम कापणी प्रयोगाचा जो आकडा आहे तो आकडा यामध्ये शेतकऱ्याला फायदा देणारा नाही. त्यामुळंच राज्याचं कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी आपण केंद्रीय कृषी मंत्र्यांना बोलवून हा प्रश्न त्यांच्यासमोर मांडला. त्यांनी 2 बैठका घेतल्या आणि मला वाटतं की या 10-15 दिवसामध्ये अंतिम कापणी प्रयोगामधला जो संबंध देशभरात गोंधळ आहे तो दूर होईल आणि त्यानंतर अंतिम देयक जे आहेत पीक विम्याचे हे शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होतील. थँक्यू.